सेनगाव तालुक्यातील 3 स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या असून, या प्रकरणात सेनगाव तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालानंतर गोरेगाव येथील 2 तर बामणी येथील 1 अशा 3 दुकानदाराचे स्वस्त धान्याचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांनी नुकतेच काढले आहेत. सेनगाव तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांकडून शिधापत्रिकाधारकांना मागील काही दिवसात स्वस्त धान्याचे योग्य पद्धतीने वाटप होत नसल्याच्या तक्रारी सेनगाव तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय सेनगाव पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारे स्वस्त धान्य पकडून जप्त केले आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. यामध्ये सेनगावचे तहसीलदार मांडवगडे यांनी गोरेगाव येथील देविकानंदी महिला बचत गट व महेश महिला बचत गटाद्वारे चालविल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन पाहणी केली. यामध्ये दोन्ही दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा व धान्य वाटप यामध्ये तफावत आढळून आली. तसेच दुकान सील केले असतानाही धान्याचे वाटप झाल्याचे दिसून आले आहे. तर सदर दुकान महिला बचत गटाच्या नावे असताना पुरुषच दुकान चालवित असल्याचे आढळून आले आहे. तर बामणी येथेही धान्य पुरवठा व वाटपामध्ये तफावत आढळून आली. याबाबतचा अहवाल सेनगाव तहसीलदारांनी पाठवल्यानंतर तीनही दुकानाचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांनी निलंबित केले आहेत.